अहिल्यानगर शहरातील माईवाडा आणि पुणे स्टँड परिसरातील अतिक्रमण हटवलंय। महापालिका आणि कोतवाली पोलीस स्टेशननं ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे। अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका अलर्ट होऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चक्काजामचा इशारा देताच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पुढाकार घेत स्वतः रस्त्यावर उभं राहून जेसीबीच्या साह्यानं अतिक्रमण भुईसपाट केलंय। संपूर्ण नगर शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला, त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले। आमदार संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता, त्याची दखल घेत पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे बस स्थानक तसेच माईवाडा बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे। अनधिकृत टपऱ्या जेसीबीच्या साह्यानं जमीनदोस्त करण्यात आल्यात। अहिल्यानगर शहरामध्ये आपला जो उड्डाण पूल आहे, उड्डाण पुलाच्या खालचा जो परिसर आहे, म्हणजे सक्कर चौकापासून केडगाव पासून जवळजवळ कोटल्यापर्यंत DSP चौकापर्यंत इथे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही साईडनं अतिक्रमण झालेलं आहे। टपऱ्यांचा असेल, हॉटेल्सचा असेल, बाकी दुकानांचा असेल, त्याच्यामुळे जाणारी येणारी जी ट्रॅफिक आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे महानगरपालिकेच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवलेली आहे आणि ज्या टपऱ्या वगैरे आहेत ते सगळं जे अतिक्रमण आहे ते काढून घेतलेलं आहे। मूळ उद्देश जो आहे तो ट्रॅफिक क्लिअर करणे हा आहे की जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये। खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होत होती, तर यामुळे त्याला ट्रॅफिक जॅम जी आहे ती कव्हर करण्यामध्ये आपल्याला मदत येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।